हा ब्रेडचा पिझ्झा जर का तुम्ही एकदा घरी बनवून खाल्ला ना तर तुम्ही पिझ्झा खायसाठी कधीच बाहेर जाणार नाही आणि घरीच असं झटपट होणारा पिझ्झा बनवून खाता। तर याला बनवायला सगळ्यात पहिले ब्रेड घ्यायची। आता ब्रेडला एक एक करून ट्रायंगल शेप मध्ये कापून घ्यायचं। ब्रेड कापल्याच्या नंतर आता आपल्याला व्हेजिटेबल्स कापायचे आहेत। आता व्हेजिटेबल्स मध्ये मी इथं फक्त कांदा, शिमला मिरची आणि टमाटरच घेतलेलं आहे। तुम्हाला तुमच्या आवडीच्या अजून भाज्या घ्यायच्या असल्या तर ते पण घेऊ शकता। आता गॅसवर लगेच एक पॅन ठेवायचा आणि त्याच्यात बटर किंवा तूप टाकायचं। बटर सगळीकडून लावल्यावर त्याच्यावर ब्रेडच्या कापलेल्या स्लाइस एक एक करून ठेवून द्यायच्या। मग ब्रेडवर आता सॉस, मेयोनीज, शेजवान चटणी, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स केल्याच्या नंतर हे ब्रेडवर सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचं। आता सॉसवर तुम्हाला पाहिजे तेवढं चीज टाकायचं आणि आपल्या कापलेल्या भाज्या एक एक करून ठेवून द्यायच्या। वरून तुम्हाला हवा असेल तर परत चीज, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आणि पॅनवर पिझ्झा सोबत एक छोट्या वाटीमध्ये पाणी भरून साईडला ठेवून द्यायचं। आता पॅनवरती 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर झाला आपला पिझ्झा रेडी। बघा, बिना पिझ्झा बेस आणि बिना ओव्हनचा कसला भारी बनलाय आपला पिझ्झा। तर तुम्ही पण ही पिझ्झाची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा। तुमचा पिझ्झा कसा झाला ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका।